नमस्कार. मनाचा वितामृतामध्ये मी अमृता तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आजपासून आपण घेणार आहोत क्वांटम जंप. क्वांटम जंप म्हणजे काय, थोडंसं ॲडव्हान्समध्ये आपण मेडिटेशन घेणार आहोत. अजूनही तुमच्याजवळ पैसा टिकत नाही याचा अर्थ असा होतो की हा प्रश्न पैशांचा नाहीच आहे. हा प्रश्न आहे तो आपल्या आयडेंटिटीचा. तर आयडेंटिटीचा जो प्रश्न आहे तर तो कसा सोडवायचा, आयडेंटिटी म्हणजे काय हे आधी समजून घेऊया. तर मी तुम्हाला काही उदाहरण देते. 2 व्यक्ती आहेत की ज्यांची सॅलरी सेम आहे, स्किल्स क्वालिफिकेशन सेम आहेत. पहिली व्यक्ती आहे की त्यांचा पैसा खर्च होतो आहे, म्हणजे मानसिकता आहे पैसा खर्चच होतो आहे, पैसा टिकतच नाही, दुसरं काही अपॉर्च्युनिटीज नाही. आणि दुसरी व्यक्ती आहे त्याला सॅलरी सेम आहे, पण तो आहे बजेट मॅनेजर, मनी मॅनेजर. म्हणजे तो बजेट ठरवतो, इन्व्हेस्ट करतो आणि ग्रोथ होती आहे. काही वर्षानंतर आपण पाहिलं तर जो पहिला व्यक्ती आहे तर तो सेम स्थितीत आहे, पण दुसरा व्यक्ती आहे तर त्याचं इन्व्हेस्ट केल्यामुळं त्याची ग्रोथ वाढलेली आहे. ठीक आहे. तर रिझल्ट व्यक्ती सेम, स्किल सेम, पण रिझल्ट हा वेगळा. कारण त्यांचा जो सेल्फ आयडेंटिटी आहे ती वेगळी आहे. त्यामुळे प्रश्न हा येतो सेल्फ आयडेंटिटीचा. आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर जे पण लॉटरी विनर्स आहेत, तुम्ही जर बघितलं तर काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी त्यांच्याकडे तो पैसा टिकतो का हो? तर नाही. का टिकत नाही? कारण त्यांची आयडेंटिटी किंवा त्यांच्या विचारांची फ्रिक्वेन्सी ते जे पैसे आहेत त्या पैशांबरोबर मॅचच होत नाही. हा पैसा मला हँडल करता येईल का, हा माझ्याकडे टिकेल का, हे बॅक ऑफ माइंडमध्ये किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये चालू राहतं. नाही, जसं आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या गोष्टी टाकतो त्याच घडत असतात प्रत्यक्षात. त्यामुळं त्यांचा पैसा हा टिकत नाही. त्यामुळं आपण पैशाची मागणी करतोय, पण आपण ते चुकीच्या दिशेने करू नये किंवा चुकीच्या दिशेने, म्हणजे ती दिशा सुधारण्याची गरज आहे. तर आपण आजपासून या सिरीजमधला हा 12वा दिवस आहे आणि आजपासून आपण थोडंसं ॲडव्हान्समध्ये, म्हणजे क्वांटम जंप म्हणता येईल की ॲडव्हान्समध्येच प्रॅक्टिस करणार आहोत. तर याच्यामध्ये काय करणार आहे आपण, की आपण फक्त पैसा अट्रॅक्ट करणार नाही, त्यासाठी कोणतंही मेडिटेशन करणार नाही. तर आपण आपलं असं वर्जन ॲक्टिवेट करणार आहोत की ज्याच्याकडून पैसा हा दूर जाऊ शकत नाही. तर मला असं वाटतं की सगळेजण तयार असतील. हा एक खूप असा काय म्हणतात, असा मस्त असा अनुभव असणारे, मस्त अशी जर्नी असणारी इथून पुढच्या जे पण 10 दिवस राहिलेले आहेत त्याच्यामध्ये. चला तर मग सुरू करूया आजच्या प्रवासाला. आणि हो, लिहा, फाडा आणि जाळा. हे काय लिहायचं आहे, काय फाडायचं आहे, काय जाळायचं आहे. ज्या पैशांविषयी तुमच्या निगेटिव्ह थॉट्स होत्या त्या आत्तापर्यंत तुम्हाला मी सांगितलं होतं, लिहा, त्या फाडा आणि जाळून टाका. आजपासून एक नवीन प्रॅक्टिस करायची आहे. सकाळी उठल्यानंतर ज्या आपल्या आयुष्यामध्ये पैशांमुळं ज्या आपण चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत तर त्या लिहून काढायच्या आहेत. रोज रोज आपण त्या लिहून काढायच्या आहेत आणि त्याबद्दल युनिवर्सला थँक्यू म्हणायचं आहे की पैशामुळं मी हे करू शकलो, त्यासाठी थँक्यू युनिवर्स. या दोन आता आणखी एक प्रॅक्टिस ॲड करा आणि दोन्ही प्रॅक्टिस चालू ठेवा. 21 दिवसानंतर तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी अनुभव येणार आहेत. मी पुन्हा एकदा सांगते, हे अनुभव हे काही चमत्कार होणार नाही आहे. ॲक्च्युली याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही किती जी एनर्जी आहे ती तुम्ही किती ॲक्टिवेट करताय किंवा किती ॲक्सेप्ट करताय, किती अलाव करताय, त्याच्यावर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो डिपेंड असणार आहे. पण माझं नक्कीच म्हणजे म्हणणं आहे की नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी अनुभव येणार आहेत. कुठून ना कुठून अपॉर्च्युनिटी येणार आहेत, कुठं ना कुठं ग्रोथ होणार आहे, अडकलेले पैसे येण्याचा मार्ग चालू होणार आहे. त्यामुळं व्यवस्थित प्रॅक्टिस करा जे पण राहिलेले दिवस आहेत ते. आज मी तुला मेडिटेशन करायला नाही बोलवत. मी तुला एका गोष्टीत घेऊन चालले आहे. कारण कधी अफर्मेशन्स काम करत नाहीत, विजन बोर्ड काम करत नाही, पण एक गोष्ट मात्र सगळं बदलते. तू स्वतःला कोण समजतोस किंवा समजतेस. जर आज मी तुला सांगितलं की तुझ्या आयुष्यात पैसा कमी नाही, फक्त तुझी आयडेंटिटी जुनी आहे, तर डोळे हलकेच बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास आत आणि बाहेर. शरीर जड होत चाललंय, पण मन जागं होतंय. आज तुम्ही एका गोष्टीत प्रवेश करत आहात. एका शहरात एक व्यक्ती राहत होती. तिच्याकडे टॅलेंट होतं, मेहनत होती, स्वप्न होती. पण तिच्या आयुष्यात एक गोष्ट सतत रिपीट होत होती. पैसा येत होता आणि जात होता. ती म्हणायची,
माझं नशीबच असं आहे. पैसा टिकत नाही. मी कितीही केलं तरी स्ट्रगल आहे. आणि एक दिवस ती व्यक्ती एका वृद्ध व्यक्तीला भेटली. त्या वृद्धाने तिला फक्त एक प्रश्न विचारला, तू स्वतःला कोण समजतेस? ती म्हणाली, मी मिडल क्लास आहे. मी स्ट्रगल करणारे आहे. माझ्यासाठी पैसा कठीण आहे. वृद्ध हसला आणि म्हणाला, मग तुझं आयुष्य बरोबर चाललंय. ती थोडी गोंधळली. वृद्ध म्हणाला, पैसा तुझ्या कामाकडे येत नाही, तो तुझ्या आयडेंटिटीकडे येतो. आता कल्पना करा, तुम्ही त्या गोष्टीतील व्यक्ती आहात. तुमच्यासमोर 2 दरवाजे आहेत. पहिल्या दरवाजावर लिहिलेलं आहे जुनी मी. दुसऱ्यावर लिहिलंय संपन्न मी. पहिल्या दरवाजात तू आहेस, जिथे भीती आहे, कमतरता आहे, संशय आहे. आता हळूहळू दुसऱ्या दरवाजाकडे बघा. त्या दरवाजामागे तूच आहेस, पण शांत, स्थिर, विश्वासू. तिच्या चेहऱ्यावर चिंता नाही, कारण तिला माहिती आहे पैसा तिच्याकडेच येतोय. आता जुन्या आयडेंटिटीकडे बघा आणि हळूच म्हणा, मला माफ कर, मी तुला कमी समजलं. माफ कर, मी स्वतःला स्ट्रगलमध्ये अडकवलं. धन्यवाद, तू मला शिकवलंस. मी तुला प्रेम करते. मला माफ कर, मी तुला कमी समजलं. माफ कर, मी स्वतःला स्ट्रगलमध्ये अडकवलं. धन्यवाद, तू मला शिकवलंस. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मला माफ कर, मी तुला कमी समजले. माफ कर, मी स्वतःला स्ट्रगलमध्ये अडकवलं. धन्यवाद, तू मला खूप शिकवलंस. मी तुला प्रेम करते. मला माफ कर, मी तुला कमी समजलं. माफ कर, मी स्वतःला स्ट्रगलमध्ये अडकवलं. धन्यवाद, तू मला खूप शिकवलंस. मी तुला प्रेम करते. आता त्या जुन्या दरवाजाला हळूच बंद करा. आता दुसऱ्या दरवाजात प्रवेश करा. ती संपन्न तू तुझ्याकडे चालत येते. हळूहळू संपन्न तू तुझ्याकडे चालत येते. कल्पना कर, ती तुझ्याकडे चालत येत आहे. संपन्न, शांत, हसरा चेहरा तुझ्याकडे चालत येते. आणि अचानक ती तुझ्यात विलीन होते. आता तू वेगळी नाहीस, तू तीच आहेस. तुझी बॉडी लँग्वेज बदलली आहे. तुझा श्वास स्थिर आहे. तुझ्या डोळ्यात शंका नाही, कारण आता तू विचारतेस, मी किती कमावू शकते, नाही तर मी किती व्हॅल्यू क्रिएट करू शकते. आता तुमचा उजवा हात हलकेच हृदयावर ठेवा आणि म्हणा, मी पैसा अट्रॅक्ट करत नाही, मी पैसा असलेली व्यक्ती आहे. मी पैसा अट्रॅक्ट करत नाही, मी पैसा असलेली व्यक्ती आहे. मी पैसा अट्रॅक्ट करत नाही, मी पैसा असलेली व्यक्ती आहे. हा जेस्चर, हे वाक्य दरवेळी रिपीट कर. हा जेस्चर, हे वाक्य दरवेळी रिपीट कर. आता कल्पना करा, 3 महिन्यानंतर तुझं अकाउंट बॅलन्स वाढलं आहे. तुझं बोलणं कॉन्फिडंट आहे. तू खर्च करताना तुझ्यात गिल्ट नाही, कारण तू कमावतेस आणि तुला माहीत आहे हे नैसर्गिक आहे.
आज काही जादू झाली नाही, फक्त एक बदल झाला. तू स्वतःला नवीन ओळख दिलीस. आणि लक्षात ठेव, पैसा कामाच्या मागे धावत नाही, तो आयडेंटिटीच्याच मागे येतो. आणि आज तू ती आयडेंटिटी निवडली आहेस. एक दीर्घ श्वास घे. हळूहळू श्वास सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास. हळूहळू श्वास सोडा. आणि जेव्हा तयार असाल डोळे उघडा.